नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे लिखित कादंबरी डोंगरा एवढी माणसं. श्रोते हो, खरं तर ही कादंबरी नव्हे, हे आहे जगन्नाथ शिंदे सरांचं आत्मचरित्र. आणि त्याबद्दल प्रस्तावनेमध्ये शिंदे सर म्हणतात की डोंगरा एवढी माणसं या कादंबरीची 6वी आवृत्ती डोंगरा एवढ्या माणसांच्या हाती देताना मला मनस्वी आनंद होतोय. आता तुम्ही डोंगरा एवढी माणसं म्हटल्यावर आभाळा एवढं प्रेम करताय, करत राहणार आहात हे काही सांगायला नको. त्याशिवाय का डोंगरा एवढी माणसं या पुस्तकाच्या भराभरा आवृत्त्या निघत आहेत. गेल्यावर्षी माझ्यावर नियतीने फार मोठा आघात केला, मोठं संकट ओढवलं. मी बोलीन, लिहीन, किंबहुना जिवंत राहीन याचा विश्वास नाही अशी वेळ आली. पण डोंगरा एवढ्या माणसांनी मला सावरलं, लिहितं केलं, दुःखातून बाहेर काढलं. मी खरंच आज तुमच्याशी आत्ता जो संवाद साधतोय तो या डोंगरा एवढ्या माणसांच्यामुळे. त्यांनी मला कादंबरी लेखनासाठी आग्रह केला आणि म्हणाले, तुमच्या आवडत्या क्षेत्रात कार्यरत व्हा. दुःखातून बाहेर पडण्याचा तोच एक मार्ग आहे. हा सल्ला देणारी ही सगळी डोंगरा एवढी माणसं. एकदा गप्पा मारत असताना माझं जीवनचरित्र माननीय रघुनाथ उकरंडे यांना माहिती झालं. रघुनाथ उकरंडे हे शांती पब्लिकेशन्सचे प्रकाशक. त्यांनी आग्रह धरला की जगन्नाथराव आत्मचरित्र लिहा. मी विचार केला, आत्मचरित्र कोणाचं? माझ्यातल्या मीमध्ये शेकडो लोक, आईवडिलांपासून पावलोपावली भेटलेले महामानव. ठरवलं मग त्यांच्यावरच लिहायचं, किमान त्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणूनच ह्या डोंगरा एवढी माणसं पुस्तकाचं लेखन माझ्याकडून झालं. माझ्या 130 पुस्तकांचं आजवर वाचकांनी प्रचंड स्वागत केलं आहे, प्रेम व्यक्त केलं आहे. तसंच या डोंगरा एवढ्या माणसांचंही केलं आहे, किंबहुना जास्तच. अनेक पुरस्कार मिळाले. पुरस्कार हे प्रोत्साहन असतं. राष्ट्रपती पुरस्कारापासून एक्सलन्सपर्यंत 25हून जास्त पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये माझी नोंद झाली. राजकारणात माझा संबंध आहे, सामाजिक क्षेत्रात माझं कार्य आहे. शिक्षण क्षेत्रात तर मला सर्वोच्च राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार फक्त 18 वर्षांच्या सेवेतच मिळाला आहे. क्रीडा क्षेत्रात संयोजक म्हणून मी बजावत असलेली भूमिका सर्वज्ञात आहे. व्याख्यानांमुळे मी अनेक शाळा, कॉलेज, संस्थांना भेटतो. हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणून माझी ख्याती आहे. यातून मिळणारे अनुभव मला लिहितं करतात. माझे 8 प्रकाशक, प्रकाशनासाठी साहित्य देण्यात मी अपुरा पडतो. आणि तुम्हा वाचकांचे अभिप्राय हे फार मोठं प्रोत्साहन, पुरस्कार, आशीर्वाद. तुमच्या ऋणात राहणं हे मी माझं भाग्य समजतो. तुम्हा सगळ्यांचा जगन्नाथ शिंदे. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे सरांनी लिहिलेली डोंगरा एवढी माणसं या त्यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना आत्ताच आपण ऐकलीत. आता ऐकूयात डोंगरा एवढी माणसं या कादंबरीचा पहिला भाग. श्री काँग्रेश्वराच्या नावानं चांग भलं गर्जना आकाशाला भिडत होती. सुहासिनी ओवाळत होत्या. कुणी पालखीच्या मधल्या दांडीला गोंडा बांधत होत्या. कुणी रुपया 100ची नोट देवावरून ओवाळत होत्या. घरधन्याला आयुष्य मागत होत्या, बरकत मागत होत्या. गुराढोरांसाठी, पोराठोरांसाठी नवस करत होत्या. चांदीच्या पालखीसमोर 100-125 ढोल वाजत होते, टिपरे नाचत होते. ढोलाच्या हाताळीवर ढोल्याची बोटं मोरचाल करत होती. लेझिमचा डाव चांगलाच रंगला होता. नाचणाऱ्या पोरांचे पाय जमिनीवर ठरत नव्हते. म्हाताऱ्यांना बाळसं आलं होतं. हवेत फेटे उडत होते. श्री काँग्रेश्वराच्या नावानं चांग भलं. जत्रा जोरात भरली होती. वर्षाची जत्रा, गावच्या राखणदाराची जत्रा, गावच्या कुलदैवताची जत्रा. उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता. सासूरवाशिणी माहेरी जत्रेला आल्या होत्या. मुंबईकर मंडळी जत्रेला आली होती. पै पाहुण्यांनी गाव ओसंडून गेलं होतं. श्री काँग्रेश्वराच्या नावानं चांग भलं.
मी जत्रा बघत होतो. शेकडो मुलं, पुरुष, स्त्रिया जत्रा बघत होत्या. माझ्याप्रमाणेच अनेकांच्या नजरा एका माणसावर खिळल्या होत्या. तो माणूस राकट होता, उंचेला होता, काटक होता. त्याच्या दोन्ही बाहूतल्या बेडक्या गच्च फुगलेल्या होत्या. त्याच्या हातात उंच काठी होती. काठीच्या शेंड्यावर लाकडी बाहुली होती. त्या बाहुलीचे दोन्ही हात पुढे मागे होत होते. तो माणूस ढोलांच्या तालावर नाचे तशी बाहुली नाचत होती. त्याच्या नाचण्यात ताल होता, ठेका होता. मुळात त्याच्या कमरेखाली फक्त धोतर होतं, बाकं सगळं शरीर उघडं होतं. त्याचा नाच डोळ्यात भरत होता. मी देहभान विसरून पाहत होतो. त्यांनी आपल्या कलेनी मला जिंकलं होतं, लोकांनाही जिंकलं होतं. तो नाचताना थांबूच नये असं मला वाटत होतं. शिते, बंद कर तुझा हेजडा डान्स, कुणीतरी मोठ्यांदा ओरडलं. ढोल बंद झाले, लेझीम बंद झाले, दांडपट्टा बंद झाला. 15-20 माणसं सीत्या लव्हाराजवळ आली. अरे शित्या, हे जत्रा आहे, भावल्या नाचवायला हा काही तमाशा नाही. सीत्या लव्हार बोलला नाही. त्याच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. त्याचं काळं राकट शरीर किती चांगलं दिसत होतं. हे बघ, जत्रा म्हणलं ना का तुझी बाहुली, हा तमाशा नाही पाहिजे. गलका वाढला. करती माणसं सीत्यावर आग ओकू लागली. सीत्या शांत होता. ढोल्यांनाही आता चेव आला. त्यांनीही सीत्याच्या नाचावर बोंब चालू केली. पाटलांनी सीत्याला बजावलं, तू नाचायचं नाही, जत्रा आमच्या गावची, नाचायचं असेल तर बायको पुढं नाच. सीत्या लव्हाराला तंबी देऊन पाटील पुढे म्हणाले, अरे वाजवा की ढोल. ढोल वाजवू लागले. लेझीम सुरू झालं. काँग्रेसश्वराच्या नावानं चांग भलं भलं झालं. सीत्या लव्हार खाली मान घालून जत्रेतनं निघून गेला. मी अस्वस्थ झालो. मनातल्या मनात सीत्या लव्हाराचा नाच बंद करणाऱ्यांचा राग आला, पण मी बोललो नाही. सीत्या लव्हारही बोलला नव्हता. माझा आनंदच मावळला. मी घरी आलो. सीत्या लव्हार मात्र मनात बसला. सीत्या लव्हार आजही माझ्या मनात आहे. इतर माणसांहून वेगळा माणूस. सीत्या लव्हार माझ्या गावचा माणूस. दापवडीच्या जत्रेत तसं घडल्यापासनं मला तो अधिक जवळचा झाला. मी मुद्दाम त्याच्या घरी जायला लागलो. काय बोलणार त्याच्याशी, पण त्याच्या शेजारी बसून राहावंसं वाटे. तासनतास मी तिथे बसायचो. कधी भात्याची दोरी ओढून हवा घालायचो, कधी असाच त्याच्याकडे पाहत राहायचो. विशेष करून त्याच्या दंडाच्या फुगणाऱ्या बेडक्या मला आवडायच्या. तट्ट फुगलेल्या रक्तवाहिन्या, घामानं भिजलेलं शरीर, काळा कुळकुळीत देह, अगदी कोळशाशी दोस्ती असणारा. तरीही मला सीत्या लव्हार आवडायचा. सीत्या लव्हाराच्या घरात एकूण 4 माणसं. स्वतः सीत्या, बायको मंजी, थोरली पोरगी हिरा, दुसरी अनुसूया. आपलं घर बरं, आपला धंदा बरा. गावात जाणं नाही, गाव बैठकीला कधी हजेरी नाही. घर अगदी देवळासमोर. श्री जननादेवी मंदिराची हद्द संपते त्याला लागून घर, पण कधी बैठकीला नाही, चावडीला नाही, जातपंचायतीला नाही, सण समारंभाला नाही, उत्सवात नाही, दिंडी सोहळ्यात नाही. हिरा प्राथमिक शाळेत, अनुसया शाळेत. दिवसभर मंजी आणि सीत्याचा भाता चालू. वेळे, कोंगळी, फाळ, फणे, खूर, आऱ्या, सुतकीचा बट, छिन्नी शेवटणे. एकदा गाव बैठक होती. शिरपा कोतवालानं दवंडी दिल्याप्रमाणे गाव गोळा झाला होता. जननी देवीच्या मंदिरासमोरच्या पटांगणात सारी माणसं बसली होती. करती 4-5 माणसं मधोमध बसली होती. त्यांच्या भोवती पुरा गाव बसला होता. घरटी किमान एक गडी माणूस आला होता, जो तो आपल्या पायरीप्रमाणे बसला होता. काही बोलून वाईट कशाला व्हायचं म्हणून लांबवर बसले होते. घडल ते बघायचं, ऐकायचं. त्या बैठकीला एकमेव माणूस आला नव्हता. त्याचं नाव सीत्या लव्हार. पाटलांनी विचारलं, शिरप्या, दवंडी साऱ्यांना दिली नवं? दिली की, पाहिजे तर कोणाला बी पोसा. बस खाली, तू काय खोटं बोलतो काय? मग मंडळी, घ्यायचा काय विषय? नाही, समधी असल्या बेगर विषय नाही. शंकर अण्णा म्हणाले. अरे कोण राहिलं?
काय डोळं नाहीत काय पाटील तुम्हाला? शंकरराव नेहमी आडव्यात बोलत. अरे शंकरांना तू नाव घेतलं म्हणून काय बिघडणार आहे का? बोलणारेचं तोंड दिसतं. लोक म्हणतात अन्नालाच लय खाजे. पाटील बोलले नाही तसा नाना म्हणाला, शित्या समजतो कोण सावताला? काय मोठा झाटलिंग लागून गेला काय? कोण आलेलं नाही ते सगळ्या गावाला कळलं. शिरपे जार त्या शित्याला पुढं घालून आण, नाही आलं तर गाव येईल म्हणावं तुझ्या घरी. शिरप्या सीत्या लव्हाराला बोलवायला गेला. आता साऱ्याच लोकांची तोंडं सैल झाली. तो शित्या माजलाही साला, त्याला येंगा दावला पाहिल. गाववाडा म्हणजे काय हे त्याला शिकवलं पाहिजे. लगीन कार्यात कोण मदत करणार त्याला? लग्नाचं जाऊ द्या हो, उद्या कोणी पुचाकलं तर खांदेकरी कोण वाहणार आहे? पाटील शित्याला सोडू नका, त्याला आडवा तेडवा घ्या. त्याच्या हे बैती माजल्यात बडवी बांडगुळच झाली, यांच्या तोंडाला फेस आला पाहिजे. मी हे सगळं ऐकत होतो. मी त्या मीटिंगला हजर होतो. मला बोलणाऱ्यांची किळस वाटली, पण मी बोललो नाही. शिरप्यामागं सीत्या लव्हारी येतोय असं बघून तोंड बंद झाली. तोंडावर कोण वाईट होणार? सीत्या आला, लांबच उभा राहिला. शिरपा कोतवाल तेवढा पुढे जाऊन बसला. पाटलांनी म्हटलं, सीत्या अरे पुढं ये की. सीत्या लव्हार जागचा हल्ला नाही. अरे लेका, हा गावगाडा उभा गाव इथं बसलाय आणि तू बायकोच्या पोड्यात झोपलायसे. तरीही सीत्या लव्हार काही बोलला नाही. तुझ्या बापाची पेंड आहे का सीत्या? सीत्या लव्हार गपगार. अरे बांडगुळा, या गावाच्या जीवावर जगतोय आणि गावालाच बांबू दाखवतोय रे. सीत्या लव्हार बोले ना तशी अनेक तोंड वाजायला लागली. अरे शेत्या मोका आहे का बाहेर आहे? बघितलं ना पाटील, शेत्या गावालाच कोलतोय. आईला या बैतकाड्याच्या यांना चांगलं रखुटलं पाहिजे. रांडबाळीचा ढस म्हणत नाही. अरे शित्या तुला झालंय काय? अरे असं नव्या नवरीला विचारल्यासारखं काय विचारतो गणप्या? रांडाच्याला बॉलका करा की. सीत्या लव्हार शांत. गलका वाढला. प्रत्येकजण शिवीनी पाणी प्यायला लागला. तसे पाटील म्हणाले, सीत्या अरे ही गावपंचायत आहे. तुझ्या दावणीची जनावरं नाहीत. बापाची पेंड समजून गापगार पडू नका, बडा बडा बोल. तरी सीत्या लव्हार गप्प. पाटील, सीत्या गार पडून केळं खातोय, गाव राबतोय ढोरासारखा, उपसतोय खतारा, भंडाऱ्याला नाही, नदीचा पाट काढाय नाही, कुणाच्या लग्नाला नाही, चराव नाही, याला कच्चा सोडून जमायचं नाही. हरणाना बोलला. तसा कृष्णाप्पा म्हणाला, हरणाना कोंबडी अंडं देणं तर बॉट घालावं लागतं. तेल का लावताय ते समजाना. गाबणी राहत नसेल तर म्हशीला आपण जापालतो, हा कोण लागून गेलाय. कृष्णप्पा बोलल्यावर पांड्या म्हणाला, सीत्या लव्हार कोणाच्या ह्याच्यावर पाणी घालत नाही का त्याच्या पायावर लोलन घेतोय? टॉचा यसन धरा 4 बाईलाच्या कोळवाला, एकदा फाटली का आपसूक सरळ होईन. आता बैठकीचा नूर बदलला. मला वाटत होतं सीत्या लव्हारानं आता तरी बोलावं, पण तो बोलला नाही. या सीत्याला वाळीत टाका, मातलाय. कसं आहे, सीत्याला सोडला ना आता उद्या दुसरा नागोबा फणीत ताट करून बसन. गावानं काही लोणीच लावायचं का? पाटील सोडू नका, गावगाडा येऊ. बाप आपला असला तरी न्याय आपला नसतोय. शेवटी पाटलांनी निर्णय दिला. सीत्या तू गावगाड्याच्या कामात नसतोस, कोणाच्या लग्ना बारशाला नसतोस, दिंडीला नाही, सणाला नाही. तुला 200 रुपये दंड केलाय. तो भरला नाही तर तुझा गावाचा संबंध नाही, तुझ्या वाळीत. सीत्या लव्हार बोलला नाही, गयावया केले नाही, खाली मान घातली नाही. तो परत फिरला, घरी गेला. सीत्या लव्हारानं दंड भरला नाही,
पाटील पंचांच्या पाया पडला नाही. पूर्वीसारखाच तो आपल्या कामात आणि घरात दंग झाला. एक दिवशी मी घरी गेलो. मला बघताच तो म्हणाला, "ये, का आला बाबा? गावात राहायचं नाही का तुला? अरे वाळीत आहे माझ्या हो. तू इथं आल्याचं गावाला कळलं तर तुझ्या वाळीत पडन." मी तसाच उभा. "अरे जा बाबा, पळ बघू. अरे तुम्ही 6 भावंड आहे बाप लाचार. गावाच्या शिवारावर तुमचं पोट. तुम्हाला वाळीत टाकलं तर आईला कोणी कामधंद्याला शेतावर बोलावणार बी नाही. टाचा घासून मारावं लागेल. गावलं यावलं दिके." मी तसाच उभा. धीर करून म्हणालो, "सितू नाना, एक विचारू?" गावानं विचारलं का? तोंड उघडलं का? सितू नाना म्हणाला, "मला माहिती आहे. पण सितू नाना, तू त्या वेळेला तोंड का नाही उघडलं तेवढं तर मला सांग." "काय करशील? सांग ना, समजून काय करशील?" "आधी शेंबूड पुस. गुडघ्या एवढा तू. अरे शाळा शिक, मोठा व. आता जाणून करणार काय तू? आहे काय हिंमत गावाला विचारायची?" मी तसाच उभा. गाव कसलं रे या? त्या दिवशी जत्रेत भागातली माणसं माझ्यावर तुटून पडली. काय करत होतो मी सांग बरं? उघडा नाचत होतो? तमाशातला स्वांगाड्या होतो? मग अख्ख्या गावातला एक तरी माणूस का माझ्या मागं उभा राहिला नाही? साऱ्या भागानं माणसातनं उठवलं मला. माझ्याबरोबर गावची आबरू जाती म्हणल्यावर एका तरी दिवट्यानं का नाही विचारलं, कसलं गाव आहे? काय बोलायचं असल्या गावामोर? तो ऐकलं ना गावचं मानकरी काय बोलत होतं ते? भांडगुळ, बायते. काय बोलणार होतो मी? मी काहीच बोललो नाही. "जा बाबा जा, उगं तुझ्या घराला आग लावून घेऊ न ग. माझं घर जळतंय ना, जळून दे." न बोलता मी बाहेर पडलो. सित्याला वार मला येऊ नको म्हणाला होता, पण तो माझ्या अधिकच जवळ येत होता. मनातून जाता जात नव्हता. मी अधूनमधून त्याच्याकडे जात होतो. गावातलं कुत्रंही त्याच्याकडे येत नव्हतं. गावकीचं काम बंद झालं होतं. सित्या शेजारच्या गावातल्या लोकांची लव्हारी कामं घेऊन ये. म्हणजे भातामारी सित्या काम करत राहील. कामासाठी गावात त्यांनी कधी कुणापुढे हात पसरला नाही की कुणापुढे हात जोडले नाहीत. हिराचं लग्न कधी ठरलं गावाला माहिती नाही. उशिरा गावाला कळलं, मलाही कळलं. मी सित्या लव्हाराला संधी साधून म्हटलं, "हिराचं लगीन केलं?" "वै की." बोलला नाही. "काय बोलून करणार?" ह्याच्यावर मी काहीच बोलू शकलो नाही. साली भावकी आले नाही. वाटलं होतं भावकी येईन. गावात आम्हाला वरांची 3 घरं. राम्या नाही, लक्ष्या नाही, बिकू नाही. भाडव्याने लांबून तरी अक्षता टाकायचे. सुताक तोडलं त्यांनी. सित्या आतल्या आत कुठेतरी रक्तबंबाळ झाला होता. गावाने टाकलं होतं वाळीत, पण यांनी पाहुण्याकडचं मुरळी म्हणून यायला काय हरकत होती? नाही आली. पोरीचं लगीन राहिलं का? वरबाप कलवरा गावाला समद मी एकटा आणि मंजी वर्मा आहे कलवरी. आता बघ, जिता हाय तवर विसरणार आहे का? सित्या लव्हार एककल्ली होता, स्वाभिमानी होता. एवढं होऊनही माघार घेतलेली नव्हती. 4 शेतं होती. बैलबांडा नव्हता, जोडीला माणूस नव्हता, औतकाठी नव्हती. हा गडी मंजीला घेऊन 4ही शेतं कसायचा. शेत टिकावानं खांदायचा, कुदळीनं पेरायचा. नवरा बायको राब राब राबायची. खंत नाही, पश्चात्ताप नाही. पुढं अनुसूयाचं लग्न झालं. तेही हिरासारखंच. अनुसूया सासरी गेली. हिरा पहिलीच गेली होती. लग्न नवऱ्या मुला घरी. पहिलंच सांगणं, मुलगी देतो, मला गाव नाही, देव नाही, भाव नाही. मुलगी घेऊन येईन, पदरात घ्यायचं काम तुमचं. नडू नका, भांडणं काढू नका. दोन्ही मुली सासरी गेल्या. त्यांचं माहेरी येणं बंद झालं. सण नाही, उत्सव नाही, दिंडी नाही. सित्याला सण समारंभ नव्हता, मग त्या येतील कशाला?
त्यात सीत्या लवाराची तारा. मुलीकडं जाणं नाही, लळा नाही, माळा नाही, तोळा द्यायची ऐपत नाही. कशाला थेर करतोय? मंजी आणि सीत्या दोघांचा संसार. तिसऱ्या कोणाचं येणं नाही, घेणं नाही, देणं नाही. दोघांचं बैजवार चाललं होतं. गाडगं उपाशी का कणगी भरलेल्या कळत नव्हतं. चुलीतून धूर येतो का नाही समजत नव्हतं. कोणाशी बोलणं नाही, भाषण नाही. सीत्या लव्हाराला नवा छंद जाडला. साक्षात्कार झाला का आई जननीनं दृष्टांत दिला समजलं नाही. सीत्या पहाटे कधी कोंबड्या आधी उठायचा. गावाबाहेर मैलभर लांब अंतरावर मंदिर होतं, तिथे जायचा. मंदिर म्हणजे 4 दगडी, त्यात दगडाचीच मूर्ती. किर्र जंगल, जवळ स्मशानभूमी. किर्र जंगलात उंचच उंच दात करकरत उभी असलेली झाडी. दिवसासुद्धा एकटा दुकटा कोणी त्या बाजूला फिरकत नसे. फार पूर्वी तिथे गाव होता म्हणे. पुढे गाव आजही तिथे आला, वसला, नांदू लागला. पण खरा देव तिथेच राहिला. दगडी मंदिर होतं. कधी काळी पडलं तर बांधण्याचं कारण नव्हतं. गावात मंदिर होतं, वेगळं मंदिर कोण बांधणार? लोकांचं दुर्लक्ष झालेलं. अशा ठिकाणी सीत्या लव्हार पहाटे जाई, देवाला पाणी घाली, ध्यानस्थ होई, देवाशी बोलत बसे. देवाशी काय बोले कोणालाच माहिती नव्हतं. भांडत होता, न्याय मागत होता का बरकत मागत होता? सांगणार कोण? गावभर ही चर्चा चाले. विशेष करून 2 बायका एकत्र आल्या की हमखास चर्चा होई. पण सीत्याला मंजीला विचारणार कोण? ती तर वाळीत होती. मंजी गेली. कधी गेली, कशी गेली कळणार कोणाला? सांगणार कोण? सीत्या लव्हारानं घागर घेतली, बाहेर पडला, गावाबाहेर देवाकडे गेला. नेहमीप्रमाणे पाणी घातलं, देवाशी बोलत राहिला. उठला, घरी आला, घागर ठेवली, कपडे घातले, घराला बाहेरून कडी घातली. मंजीचं मढं आतमध्येच. किल्ली जाणव्यात अडकवली, निघाला. झपाझपा पावलं टाकत निघाला. डोंगर चढला. 4 मैलाचा चढीचा डोंगर चढला. पलीकडे 6 मैल डोंगर उतरला. केंडब्याला पोचला. मंजीच्या माहेरी भावाला सांगितलं. मंजी गेली. भावाच्या डोळ्यात पाणी आलं. मंजीच्या भावजाईनी गळा काढला. एवढं मढं टाकून आला, काय राक्षस आहे का भूत आहे? सीत्या काही बोलला नाही, रडला नाही, हळहळला नाही, कारण सांगितलं नाही. केंडब्यातून 8-10 माणसं निघाली. 6 मैलाचा डोंगर चढला, 4 मैलाचा उतरला. सीत्यानी कुलूप काढलं. आत मढं वाट बघत होतं. सीत्यानी कळक आणला, कोरं धोतर दिलं. मंजीला पै पाहुण्याच्या मदतीनं नेलं. उशिरा दोन्ही मुली आणि जावई आले. कोणीतरी केंडब्यातून परस्पर निरोप धाडला होता. कसा तरी पोरींचा हात लागला. प्रेत नदीवर गेल्यावर गावात वार्ता कळली, पण कोणी मैतीला गेलं नाही, विचारपूस केली नाही, भावबंधांनी हाक मारली नाही, 4 शब्द बोलले नाहीत. लव्हाराच्या घराचा उंबराच कोणी ओलांडला नाही. सावडणं झालं. हिरा अनुसया आपल्या घरी गेल्या. त्यांना घर होतं, संसार होता, मुलं बाळं होती, शेतीवाडी होती. सीत्या एकटा राहिला. मी घरी गेलो. भाता निपचित होता. घण, पक्कड, कोळसा, चिनी बेवारस झाली होती. प्रेतासारखी पडून होती. आतल्या खोलीत गेलो. सीत्या भिंतीला टेकून बसला होता. चूल शांत, स्मशान शांतता होती. मला काय बोलावं सुचलं नाही. माझ्या तोंडून हुंदका बाहेर पडला. जागच्या जागीच मी खाली बसून रडत राहिलो. कितीतरी वेळ मी रडत होतो. सीत्या लव्हार जागचा उठला नाही, रडला नाही, मला सावरलं नाही, माझं सांत्वन केलं नाही. सीत्या लव्हार अक्षरशः पुतळा झालेला होता. माझ्या दुःखाचा भर ओसरला. रडणं थांबलं. उठलो तरी सीत्या दगड. बोलणं नाही, हालचाल नाही. मीच निघालो, परत फिरलो. अधूनमधून मी जात होतो. घरातला अप्रोकीचा पदार्थ डब्यात नेत होतो. सणावाराला पुरणपोळी, आधीमधी मटण, बोंबील, सुकट. पण सीत्या लव्हार काही बोलत नसे. दिलेलं घ्यायचा, पण शब्द नाही. कशाला आणतोस, चांगलं होतं, बरं होतं, काही नाही. डबा घेऊन गेलो की डबा ओतून घ्यायचा, परत द्यायचा, शब्द नाही. एकदा मी बैठक मारली. सीतू नाना, इथं खायापियाचा हाल, तू एकटा.
तू हिरा नाही तर अनुसूयाकडं का राहायला जात नाही? सीत्या काही बोलला नाही. सीतू नाना, अरे का हाल करून घेतो तू? अरे कसलं हाल? भात भाजी करतो खातो. पण हिरा अनुसया असताना एकटं करायचं? अरे बाबा, त्यांना त्यांचा संसार आहे, पोरं बाळ आहेत, त्यांची त्यांना संकट आहेत. माझं होश कशाला त्यांच्या? काय बोलणार आता मी? सीत्या एकटा होता, त्याचा नेम चुकला नाही. पहाटे गावाबाहेर देवासमोर बोलत बसणं, दिवसभर गावोगावी फिरणं, लव्हारी कामं आणणं, हे चालूच होतं. नवीन एक घडलं होतं. सीत्यानं गावाबाहेरच्या देवळाच्या परिसरात डोळ्यात भरण्याइतपत साफसफाई केलं होती. छोटं मंदिर बांधलं होतं. मी 11वी पास झालो, सातार कॉलेजला गेलो. सीत्यात आणि माझ्यात खंड पडला. पण मी घरी गेलो की घरात असेल ती भाजी भाकरी खायचो, सीत्याचं घर गाठायचो, ख्याली खुशाली विचारायचो. माझ्या आईबाबांनी कधी विरोध केला नाही, गावानीही कधी अडवलं नाही. माझं शिक्षण झालं, नोकरीला लागलो, लग्न झालं, पाचगणीत राहायला आलो. माझ्या बायकोला सीत्या लवार दाखवण्याची मला फार घाई होती. मी एक दिवशी सीत्याला बोलवून घेतलं. जेवणाचा बेत ठरला. सीत्या आला. जाताना त्याच्या हातावर मी खर्चाला पैसे ठेवले, पण तो बोलला नाही. सीत्या मधून येत होता. स्वतःहून कधी आला नाही, काही मागितलं नाही. मी आग्रह केला की तो येई, मी देई ते घेऊन जाई. अधिक बोलणं नाही, दुःखाची खिरापत नाही, उसासे नाहीत, कराट गाणं नाही आणि अपेक्षा तर नाहीच नाही. एकदा तो अचानक आला. मी बोलवलेलं नव्हतं. अचानक आला, स्वतःहून आला. 4 शेतं आहेत, घर आहे, काय करू ठेवून? मी ऐकत होतो. विकायचं म्हणत आहे का? अरे ठेवून कोण राखणार? मग विकायचं असलं तर टाक विकून, कोणी घेईन. भोंगळं मागं लागल्यात. सकाळ संध्याकाळ माझा ओंबराजी जीवत्यात. पण तुला सांगून ठेवतो जग्गू, घोंगडंभर जागा देणार नाही त्यांना. 20 वर्ष वाळीत काढल्यात मी, फार सोसलंय. रामानं 14 वर्ष सोसलं, मी 20 वर्ष सोसतोय. ज्यांनी वनवास दिला त्यांनाच जमीन देऊ का? मी ऐकत होतो. भाऊबंद येतात, शितू नाना करतात, गावातलं तालेवार येतात, नाना तेवढी जमीन द्या म्हणतात, मागाल तेवढा पैका देऊ म्हणतात. पर त्यांनी लाख दिलं तरी तुकडा देणार नाही. सीत्याचा निर्धार ठाम दिसत होता. मग विकताय कशाला? हिराला द्या, अनुसयाला द्या. नाही जमणार. अहो, त्या तुमच्या वारस. मी जितताय हे तरी त्यांना माहिती आहे का? जग्गू, मला लय बोलायला लावू नको. आजवर बोललो का कधी? गावाला शिवीगाळ नाही, भाऊबंधांची आई बहीण नाही. आता कशाला बोलायला लावतो मला तू? मी फक्त ऐकत होतो. तू असं का करनास? त्यांनी माझ्याकडे बघत रोखून विचारलं. कसं? तू का नाही ठेवत माझी जमीन? सीतू नाना, मी नोकरी करतोय, माझी बायको नोकरी करते, आम्हाला कशाला पाहिजे जमीन? वडिलोपार्जित 2 शेतं आहेत, ती सुद्धा मी कसत नाही. पैक्याची काळजी करू नका रे. नाही, पैशासाठी मी नकार देत नाही आहे. मी आता शहरात राहायला आलो आहे, महिन्यातनं एकदाही गावी होणं येत नाही. शेत घेऊन करू काय? सीत्या नाराज होऊन निघून गेला. पुन्हा महिनाभरानं आला. विषय तोच, माझाही तसाच नकार. आणि अचानक निरोप आला, उद्याच्या उद्या घरी ये. माझ्या डोक्यात प्रश्नांचं मोहोळ उठलं. कशाला बोलवलं असेल? सीतू नाना आजारी तर नसेल? त्याचा कोणाशी भांडणतंटा तर झाला नसेल? कोणा गावकऱ्यानं त्याला त्रास तर दिला नसेल? का भाऊबंधांचा काही लफडा? गावाबाहेर एसटीतनं उतरणार तोच सीत्या आत चढला. उतरू नगर रे. पण सीतू नाना, अरे चल. त्यांनीच एसटीचा दरवाजा लावून घेतला. 2 मेरड्याची तिकीटं देत. त्यांनीच कंडक्टरला पैसे दिले. अजूनही मला कोडं उलगडत नव्हतं. अहो सीतू नाना, मेढ्याला कशाला? त्यांनी न ऐकल्यासारखं केलं. मी गप्प राहिलो. मेढ्यात गाडी थांबली. चल आता. कुठे म्हणून मी विचारलं नाही. तो रजिस्टर ऑफिसच्या कचेरीत मला घेऊन आला.
अण्णासाहेब एक बक्षीसपत्र लिहायचे. सितूनाना बक्षीसपत्र, जगू तू बोलू न ग. अण्णा द्या लिहून. लिहून देणार सीताराम लव्हार, लिहून घेणार जग्गू शिंदे. मी अजून जित आहे. मेल्यावर राडा म्हणाव, लोक तरी बघतीन. अहो पण नाना, मला तुमची जमीन नको आहे. ग बस म्हटलं ना तुला. अण्णासाहेब तुम्ही लिहावं पाटापाटा. सीत्या लव्हारानं घर जमीन माझ्या नावावर केली, वर रजिस्ट्रेशनचा खर्चही केला. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. सितू नाना, अरे बावळटा रडतोय कशा पाय? जित आहे ना मी. आणि बघ, मी जित आहे तवर त्या घरात राहणार. मी मेल्यावर घर तुझं. शेत मातोर आत्तापासनं तुझी. मी काहीच बोललो नाही. सीताराम लोहार जाऊन आज 15 वर्ष झाली. मेला तोही पाहुण्याच्या गावी. गावकऱ्यांना, भाऊबंधांना, मैतीला हात लावू दिला नाही. माझ्या मनात आजही तो जिवंत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तो माझ्यासोबत असणार आहे. मी 11वीची परीक्षा दिली, मुंबई गाठली. पुढे केवळ 2 दिवसांवर गावातला ज्ञानेशाचा दिंडी सोहळा होता. सगळे मुंबईकर उत्सवासाठी गावी आले होते. काही 1-2 दिवसांनी येणार होते. मी मात्र मुंबईला गेलेलो होतो. श्रोते हो, हा होता पहिला भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या त्यांच्या आत्मचरित्राचा. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.